जय श्रीराम पब्लिक. तर मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आहे आज. तुम्ही बघा कशी काय पूजा वगैरे मांडली ती. आणि तुमच्या घरची पण पूजा वगैरे दाखवा मला. तुम्ही बघू शकता मम्मी दरवाजामध्ये पण भारी रांगोळी वगैरे काढले फुलांची. आणि तुम्ही घरामध्ये पण बघू शकता पूजा वगैरे मम्मीने मांडले. तुम्ही पूजा वगैरे बघा कशी मांडली ते घरामध्ये. आणि सांगा नक्की कमेंट करून कशी मांडली ते. तुम्ही बघू शकता पूजा वगैरे एकदम भारी मांडली ती मम्मीनी. आणि आज जरा देवीचा मुकुटा दुसरावाला घातलाय आपण, ते पण बघा तुम्ही. मित्रांनो इथे दादा आरती घेत होता, तुम्ही आरती सुद्धा बघा. मित्रांनो घरातले सगळे हळूहळू आरती घेत होते. इथं मम्मीने सुद्धा आरती घेतली देवीची. मित्रांनो आरती वगैरे झाली आता आपली. तर पप्पा बघा मंदिरामध्ये हे देवाला निवद दाखवतायत. आणि आता आपल्याला अजून देवीला पण निवद दाखवायचा आहे. तुम्ही बघू शकता पप्पा आता देवीला पण निवद दाखवतील. तुम्ही नक्की बघा कसं काय ते. हे बघा निवद दाखवतायत. आता पप्पा देवीला सुद्धा निवद दाखवतायत. तर मित्रांनो पप्पा आता देवीला निवद दाखवतायत, बघा तुम्ही. मित्रांनो आरती वगैरे झाली, निवड वगैरे दाखवली. तर बाई छोटीशी आली पूजा ताईची बाजूवाल्या. तिने बघा काय आणलं खाली. काय ह्याच्यात जयशा? कसली जेली आहे? चॉकलेट. आणि हातात काय आहे? बघा मित्रांनो आमच्या टायमाला असं काय नव्हतं. आताच्या बारकाला पोरांच्या हट्टा बघा काय काय असतात ते. ती आता क्लासवरून जाऊन आले. तर मित्रांनो घरी निवड वगैरे दाखवला. घरी निवड दाखवून झाल्यानंतर आपण गायला सुद्धा निवड द्यायला गेलो होतो. तर मित्रांनो देवीच्या पाया पडायला बाजूचे आले होते चाळीतले. तर तुम्ही बघा मम्मी त्यांना हळदी कुंकू करत होते. आणि ही बाजूची पोरगी बघा जयशा, तिच्या मम्मीला कशी त्रास वगैरे देत होती. मम्मीने सगळ्यांना हळदी कुंकू वगैरे केलं आणि प्रसाद वगैरे पण दिला. तर मित्रांनो देवीला निवद वगैरे दाखवला, गायला पण निवद वगैरे देऊन आलो. आता आज जेवायला बसलो. तर तुम्ही आज बघा जेवण काय काय. पुरणपोळी आहे, आमटी आहे, गुळवणी आहे, इथे मेथीची भाजी आहे, आमटी भात आहे. आज मम्मीने तर पुरणपोळीचा बेत केला आहे. आणि बघू आता भेटू आपण नंतर. तर मित्रांनो जेवण वगैरे झालं. आणि तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा.